बघताच तोंडाला पाणी सुटेल अशीच आजची आपली रेसिपी आहे। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजची आपली रेसिपी आहे खार सुटलेलं कैरीचं म्हणजेच आंब्याचं लोणचं। आणि हे आंब्याचं लोणचं वर्षभर टिकावं यासाठी मी काही टिप्सही देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर बघा, तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या मार्केटमधूनच फोडून आणलेल्या होत्या आणि आता याला मी स्वच्छ कपड्याने पुसूनही घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद घालून ठेवायची आहे। तर आता मी मीठ घातलेलं आहे, आता हळद घालते आणि आता याला आपल्याला रात्रभर असंच ठेवायचे किंवा 10 ते 12 तास असंच ठेवायचं आहे झाकून। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता आपल्याला इकडे लोणच्यासाठी मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी मी 1 चमचा लवंग, 1 चमचा मिरे आणि 2 छोटे कलमीचे तुकडे घेतलेले आहेत। आणि याला आपल्याला आता भाजायचं नाहीये, फक्त गरम करायचं आहे, म्हणजे यात जर काही पाण्याचा अंश असेल तर तो निघून जाईल, म्हणून फक्त याला गरम करायचं आणि काढून घ्यायचं आहे। कलमीचे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे ते मिक्सर मधून वाटायला सोपं जातं। आता हे झालेलं आहे, याला आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ। आता इकडे मी 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहे आणि याच्या सोबतच आता आपल्याला जिरा आणि सोपही भाजून घ्यायचं आहे। तर जिरा पाववाटी आणि सोप पाववाटी घेतलेला आहे। पाववाटी म्हणजे साधारण 4 ते 5 टीस्पून हे असेल। आता हेही आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे 1-2 मिनिट। आणि आता हे झालेलं आहे, आता यालाही मी एका प्लेट मध्ये काढून घेते। आता इथे मी घेतलेली आहे मोहरीची डाळ 50 ग्राम। 1 किलोला 50 ग्राम मोहरीची डाळ इनफ आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे। आता यालाही आपल्याला 1-2 मिनिट ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। आता हे झालेलं आहे, यालाही एका प्लेट मध्ये काढून घेऊ। आता आपल्याला या पॅन मध्ये तेल घ्यायचं आहे। तर 1 किलो कैऱ्या आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 पाव इतकं तेल लागणार आहे। तर तेल आपल्याला इथे छान कडकडीत गरम करायचं आहे। चेक करून बघू, तेल छान गरम झालेलं आहे। आता यात आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे। तर थोडंसं मी हिंग घालून घेतलेलं आहे। आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे। आणि आता इकडे जे मसाले रोस्ट करून ठेवलेले होते ते थंड झालेले आहेत, ते बारीक करून घ्यायचे आहे। तर आता इथे मी सर्वात आधी लवंग, मिरी आणि कलमी बारीक करून घेते आणि आता त्यातच बाकीचे जिन्नस घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता यातच मी जिरे सोप घालून घेतलेला आहे आणि त्यासोबतच मोहरीची डाळही आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची आहे। तर इथे मी अर्ध्यापेक्षा कमी डाळ बारीक करून घेणार आहे। तर आता मी याला छान बारीक करून घेते। बारीक म्हणजे एकदम बारीक करायचं नाही, आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचंय। तुम्ही बघू शकता इथे या पद्धतीनेच आपल्याला बारीक करायचंय। तर आता हे आपल्याला या मोहरीच्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। यातच आपल्याला आता बाकीचे सुके मसाले घालून घ्यायचे आहे। तर इथे मी घालते आहे 2 चमचे तिखट, पाव चमचा हळद, मीठ घालायचं आहे 3 चमचे। मीठ थोडं जास्त घालायचं, कारण मिठामुळे लोणचं टिकण्यास मदत होते। मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे मीठ थोडं जास्त घालायचं। आता इकडे मी तेल कोमट करून घेतलेलं आहे। आपल्याला एकदम थंड तेल नाही करायचंय। तर या कोमट तेलामध्येच मी हा मसाला घालून घेणार आहे आणि आता मसाला घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे। कोमट तेलात मसाले घातल्याने मसाल्याचा कच्चेपणा निघून जातो। आता याला आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे। आता इकडे मी लोणच्याच्या फोडी या रात्रभर अशाच ठेवलेल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता इथे याला भरपूर पाणी सुटलेलं आहे। आता याला आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ, म्हणजे यातलं पाणी सगळं निघून जाईल। तर तुम्ही इथे बघू शकता की यातलं पाणी भरपूर निघालेलं आहे। आता याचं पाणी छान निथळून घ्यायचं आणि एका सुती कपड्यावर याला अशा पद्धतीने आपल्याला पसरवून ठेवायचं आहे, म्हणजे यात जर काही पाण्याचा अंश असेल तर तो निघून जाईल। याला 3-4 तास मी असंच पसरवून ठेवलेलं होतं। आता इकडे हा लोणच्याचा मसाला पूर्णपणे गार झालेला आहे। याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला आपल्याला या कैऱ्यांवरती घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे मिक्स करायचंय। तर त्याआधी आपल्याला यात घालायची आहे थोडीशी साखर।
साखर घालायची, कारण याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या चवी बॅलन्स होतात आणि लोणचं टिकायलाही मदत होते. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला मी एक दिवस असंच झाकून ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी चेक करणार आहे. तर याला मी झाकून ठेवलेलं होतं. आता तुम्ही इथे बघू शकता दुसऱ्या दिवशी हे अशा प्रकारे दिसत आहे. याच्यावर मस्त असं तेलही सुटलेलं आहे, तेल वर आलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित झालेलं आहे. या स्टेजवर तुम्ही चेक करून बघू शकता की यात काही मीठ किंवा तिखट कमी जास्त असेल तर तुम्ही ऍड करू शकता. तेलही कमी वाटलं तर तुम्ही इथे तेलही ऍड करू शकता. आणि लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण इतकं असायला हवं की लोणच्याच्या फोडी त्या तेलामध्ये बुडलेल्या असल्या पाहिजे. तर टिप्स इथे याच आहेत की लोणचं करताना आपले हात स्वच्छ आणि कोरडे असायला हवे. ज्याही भांड्यांचा आपण वापर करतो ते कोरडे असायला हवे, कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अंश असायला नको. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केला तर लोणचं वर्षभर आरामात टिकतं. तर अशा प्रकारे इथे लोणचं तयार झालेलं आहे. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.